आज आपण एका नवीन चॅप्टरकडे वळत आहोत. त्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. खूप जणांचं असं समज आहे की फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप कठीण आहे, परंतु जर समजून घेतला तर तो सगळ्यात सोपा चॅप्टर पण होऊ शकतो. पहिली गोष्ट, फायनान्शियल प्लॅनिंग या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. इथे जर बघितलं तर GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वन नेशन वन टॅक्स म्हणून आपण त्या ठिकाणी 1 जुलै 2017 यामध्ये GST आला. आता सोप्या भाषेमध्ये त्या जर तुम्ही बघितलं आकृतीमध्ये दिसेल तुम्हाला की GST अँड सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळे एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड सेस, वॅट, लक्झरी टॅक्स, हे सगळे पार्ट्स आहेत. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर फॅक्टर कोणता असेल तर तो म्हणजे GSTचे 2 प्रकार आहेत. लक्षात घ्या, GSTचे किती प्रकार आहेत? 2. तुम्हाला मी लिहून दाखवतो, रायटिंग करून ठेवा. हे म्हणजे आपल्याला फॉर्म्युले पहिले समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये जर फॉर्म्युले कळाले तर हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. बघा, आता इथे आपण GST याचं फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या GSTचे 2 प्रकार आहेत. टॅक्स हा देशासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये त्या ठिकाणी टॅक्स 2 भागांमध्ये डिवाईड होतो. एक आहे CGST आणि एक आहे SGST. बघा, CGST म्हणजे सेंट्रलला जाणारा आणि SGST म्हणजे स्टेट, या स्टेटला जाणारा हा टॅक्स असतो. आता याच्यामध्ये फॉर्म्युले कसे पाठ करायचे किंवा फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजेत. आता बघा, पहिला फॉर्म्युला जो आहे तो रायटिंग करून ठेवा फर्स्ट, की जेवढा CGST असतो तेवढाच SGST, म्हणजे दोघांच्या पण व्हॅल्यू सेम असतात. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा की CGST आणि SGST हे दोन्ही सेम असतात. म्हणजे समजा 5% CGST आहे तर 5% हा SGST सुद्धा होणार. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे की GST जर काढायचं असेल तर आपल्याला CGST इज इक्वल टू GST अपॉन 2. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे की CGST, इथे हा CGST आहे आणि इथे SGST, तर हा CGST आणि SGST या दोघांच्या व्हॅल्यू ह्या GST अपॉन 2 असतात. म्हणजे आपल्याला जर काढायचं असेल तर GSTला आपल्याला भागिले 2 करावं लागेल. हा झाला सेकंड फॉर्म्युला. आणि यातला थर्ड आपल्याला पाठ करायचा आहे की GST इज इक्वल टू CGST प्लस SGST. बस या 3 फॉर्म्युलांवरती आपल्याला गणित सॉल्व करायचे. पहिला व्हॅल्यू काय आहे की CGST आणि SGST याची व्हॅल्यू सेम असते. सेकंड आहे CGST म्हणजे सेंट्रल आणि स्टेट जर काढायचं असेल तर GST अपॉन 2 करता येतो. आणि थर्ड फॉर्म्युला आहे GST जर काढायचं असेल तर CGST प्लस काय करायचं आहे आपल्याला SGST करायचं. तर हा तक्ता आणि हे 3 फॉर्म्युले हे 4.1साठी तुमचे पाठ पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला ते पाठांतर करून घ्या. आता आपण थोडंसं चॅप्टरच्या काही भागाकडे वळूया. टॅक्स इनवॉइस. आपण जेव्हा बाजारामध्ये बिल घेतो किंवा हॉटेलमध्ये खाल्यानंतर जे बिल असतं त्याच्यामध्ये काय काय असतं तर बघा, पहिलं म्हणजे सॅम्पल आहे, हा सप्लायरचं नेम असतं इथे, त्याचा ॲड्रेस पूर्ण, तसेच मोबाईल नंबर सगळं असतं. आणि इकडे डेट असते इनवॉइसची आणि GST आयन नंबर असतो. हा जो नंबर आहे याची थोडीशी माहिती घेऊ आपण. हा GST आयन नंबर काय असतो बघा, हा असतो टोटल 15 अंकी, याचे 15 डिजिट्स असतात. आता हा काय बघा, इथे पहिला जो आहे 27 यातले 2 अंक मी इथे बाजूला लिहितो, हे 2 डिजिट झाले. हे 2 अंक असतात डिजिट फॉर स्टेट कोड, म्हणजे आपल्याला इथे याच्यावरून स्टेट कोड कळतो पहिल्या 2 अंकांवरून, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचे जे 10 आहेत म्हणजे इथून तर 10 अंक
एवढे होतील बघा. हे 10 अंक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर हे पॅन कार्ड दाखवतात. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर म्हणजे याचं रिप्रेझेंटेशन आहे पॅन कार्ड. म्हणजे 10 डिजिट पॅन कार्ड नंबर असतो हा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा जो आहे 1, हा 1 रिप्रेझेंट करतो की हा 1 रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे कधी कधी 2 रजिस्ट्रेशनची संख्या दाखवतो तो ॲक्च्युली. बघा, पहिले 2 काय दाखवतात? स्टेट कोड. नंतरचे 10 काय दाखवतात? पॅन नंबर. नंतरचा 1 जो असतो तो 1 रजिस्ट्रेशन दाखवतो, किती असतील ते. त्याच्यानंतर हा बाय डिफॉल्ट असतो झेड. लक्षात ठेवा, हा बाय डिफॉल्ट म्हणजे झेड असतो त्या ठिकाणी. आणि जो लास्ट आहे 5, याच्यामध्ये अंक चेंज होऊ शकतात. आणि हा त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ऑफ GSTIN दाखवतो, व्हॅलिड आहे की नाही. जर आपण GST पोर्टलला एंटर केलं तर त्या ठिकाणी त्याची व्हॅलिडिटी दाखवतो. म्हणजे पहिले 2 हे स्टेट कोड आहेत, त्याच्यानंतरचे 10 हे पॅन कार्ड नंबर आहेत. नंतर हा जर बघितला तर हा 1 म्हणजे हा 11 झाला सरळ सरळ. हा 12, हा 13 आणि आधीचे 2 असे टोटल 15 डिजिट्स असतात. GSTIN नंबर प्रत्येक दुकानाच्या वरती जर तुम्ही बघितलं तर GSTIN नंबर तुम्हाला सापडेल. एखाद्या दुकानाच्या वरचा GSTIN नंबर बघा, त्याचे पहिले 2 हे स्टेट कोड असतात, त्याच्यानंतरचे 10 पॅन कार्ड नंबर असतो, नंतर 1 रजिस्ट्रेशन किंवा 2 जे असतील ते दाखवणारी संख्या असते. नंतर बाय डिफॉल्ट एक झेड असतो आणि 5 किंवा कुठलाही त्या ठिकाणी अंक किंवा डिजिट असतो किंवा काही. तर तो आपल्याला जर का ही व्हॅलिडिटी बघायची असेल GSTINची तर ते आपल्याला GST पोर्टलला एंटर करायला लागते. तर बघा, या टॅक्स इनवॉइसमध्ये 15 डिजिट GSTIN नंबर आहे. त्यानंतर हा GST इनवॉइस नंबर असतो, किती नंबरचा आहे तो. आता याच्यामध्ये बघा, सिरियल नंबर, इथे एका स्वीटच्या दुकानामध्ये घेतलेल्या वस्तू आहेत, याचे SSN कोड म्हणजे त्या ठिकाणी ते बारकोड सिस्टीम टाईप असतात, त्यासाठी ते केलेले. इथे नेम ऑफ प्रोडक्ट आहे, पहिला आहे पेढे, नंतर आहे चॉकलेट, नंतर आईस्क्रीम, ब्रेड आणि बटर. बघा, पहिला सिरियल नंबर आहे, नंतर आपल्याला नेम ऑफ प्रॉडक्ट आहे. आता त्याचे रेट दिलेत त्यांनी. एक पेढे त्याचे 400 रुपये पर किलोग्रॅम, चॉकलेट 80 रुपये, आईस्क्रीम 200 रुपये पर पॅक, ब्रेड 35 आणि बटर आहे 500 पर किलोग्रॅम. आता क्वांटिटी त्या ठिकाणी 500 ग्रॅम घेतलेली आहे. मग 500 ग्रॅम म्हणजे त्याच्या निम्मे, म्हणजे त्या ठिकाणी 200 रुपये झाले टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे ते टॅक्सेबलमध्ये. तसेच 80 रुपये होणार एक बार, एक चॉकलेटचे. त्यानंतर एक पॅक 500 ग्रॅमचा घेतलेला आहे. बघा, 200 पर पॅक आहे आणि एक पॅक घेतला आहे, म्हणजे त्या ठिकाणी 200 रुपयेच होणार. एक पॅक घेतला आहे 35 रुपये होणार आणि ते 250 आहे ग्रॅम, म्हणजे 125 रुपये घेतले. आता हे झालं इथपर्यंत. आता पुढचं पॉईंट जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की रेट ऑफ GST हा 2.5, नंतर आहे 14, 9, 0 आणि 6. सेम इकडे आहे ना जो GST, त्याच्यात पण तेच अंक येणार, लक्षात घ्या. आता त्याची टॅक्सेबल अमाऊंट त्याच्यावरून आपण GST CGST काढते. CGST याचा काढल्यानंतर 5 रुपये येतो, याचा येतो 11.20, याचे 18 येतात, हा 0 असणार, हा 7.50. ब्रेड हा 0 टॅक्समध्ये असतो, ते पण तुम्हाला दाखवतो मी टॅक्सेसचा स्लॅब कसा असतो ते. आणि त्याच पद्धतीने जी ही अमाऊंट आहे तीच इकडे पण आहे बघा, सेम टू सेम येणार, ती बदलणार नाही. टोटल 41.70, 41.70. आता तसं बघायला गेलं तर याची टोटल जर आपण केली तर ती 723.40 येते विथ GST. म्हणजे आपल्याला 200 रुपयात इथे पैसे 10 रुपये वाढले तर 210, 102, 236, 35, 140 आणि अशा पद्धतीने जे लास्ट जे बिल आहे हे 723.40 आहे, ते विथ GST आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टॅक्स इनवॉइस त्या ठिकाणी बघायचं आहे. तर हे थोडंसं एक रायटिंग करून ठेवा सॅम्पल, नंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. आता हे झालं टॅक्स इनवॉइस. GSTIN नंबर तुमच्या लक्षात आला, 15 डिजिट असतो, त्यातले पहिले 2 स्टेट, नंतरचे 10 पॅन कार्ड, नंतरचा एक 1 रजिस्ट्रेशन, नंतर एक डिफॉल्ट असतो आणि शेवटी एक व्हॅलिडेशन दाखवणार असतो.
आता इथे तुम्हाला लक्षात येईल की जे जी एस टीचे प्रकार आहेत त्यामध्ये झिरो रेटेडमध्ये येतात. झिरोपर्यंत म्हणजे ज्याला ज्याचं जी एस टी नाही ते एसेन्शियल कमोडिटी लाईक फूड, ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्थन पॉट म्हणजे मातीची भांडी. सर्व्हिसेस जसं चॅरिटेबल ट्रस्ट, ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिजेस, पब्लिक लिबरसी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस एट्सेट्रा. तर हे सगळे काय त्या ठिकाणी इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये मोडलं जातं आणि गरजेच्या गोष्टी असतात, त्यामुळे त्याच्यावरती टॅक्स नसतो. म्हणून बघा बाजारात गेल्यानंतर भाजी घेताना किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावरती आपल्याला टॅक्स नाही आहे. नंतर आहे लो रेटेड. आता हा लो रेटेड लक्षात घ्या 5% आहे. म्हणजे एल पी जी सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स एट्सेट्रा. आणि सर्व्हिसेसमध्ये रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, एअर ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमी क्लासमधला, हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड बिवरेजेस एट्सेट्रा. हा झाला लो रेटेड. त्यानंतर स्टँडर्ड रेटेड स्लॅब 1. हा जो आहे तो स्टँडर्ड रेटेड स्लॅब 1 आहे. 12% येतो. तर 12% म्हणजे 100 रुपयाला 12 रुपये. कन्झ्युमर गुड्स, बटर्स, घी, ड्रायफ्रूट्स, जाम, जेली, सॉसेस, पिकल, मोबाईल फोन्स. आणि सर्व्हिसेसमध्ये प्रिंटिंग जॉब, वर्क, गेस्ट हाऊस सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. हे फक्त वाचून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टॅक्सेस कशा प्रकारे असतात. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड रिलेटेड. बघा का स्टँडर्ड रेटेड स्लॅब 2 आहे. हा 18% आहे. मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. मार्बल, ग्रेनाइट, परफ्यूम्स, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV, कोरियर सर्व्हिसेस, आउटडोर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग एट्सेट्रा. याच्यामध्ये 18% GST लावला जातो. आणि जो लास्ट प्रकार आहे तो आहे हायली रेटेड GST. 28% येतो. म्हणजे 100 रुपयाला 28 रुपये. बघा पहिल्याला 100 रुपयाला 0 आहे, दुसऱ्या 100 रुपयाला 5 रुपये, नंतर स्टँडर्ड स्लॅब 1मध्ये 12 रुपये, नंतर 18 आणि 28 रुपये. लक्झरी आयटम्स, मोटरसायकल्स, स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर्स, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट्स, एरेटेड वॉटर एट्सेट्रा. आणि सर्व्हिसेस आहेत 5 स्टार हॉटेल्स, त्यानंतर पार्क्स, वॉटर पार्क्स, थीम पार्क्स, कॅसिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास एट्सेट्रा. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये पहिलं आपल्याला माहिती आहे की बिल घेताना एक टॅक्स इनवॉइस असतं. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नाव, GST नंबर, GSTIN नंबर आणि त्याचं बिल त्या ठिकाणी दिलेलं असतं. GSTIN नंबर हा 15 अंकांचा असतो. आणि त्यानंतर इथे झिरो लो रेटेड 5%, स्टँडर्ड रेटेड 1 स्लॅब आहे 12, सेकंड स्लॅब आहे 18 आणि हायली रेटेड आहे 28%. नंतर फॉर्म्युले आहेत GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, CGST आणि HGST असे 2 प्रकार आहेत. आपल्याला फक्त 3 फॉर्म्युले पाठ पाहिजेत. बघा जेवढा CGST आहे तेवढाच HGST आहे पहिला फॉर्म्युला. सेकंड आहे CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू GST अपॉन 2. GSTचे 2 भाग होतात का? तर थर्ड फॉर्म्युला आहे GST इज इक्वल टू CGST प्लस HGST. तर हे 3 फॉर्म्युले पाठ करून ठेवा. आपण त्या ठिकाणी 4.1ला सुरुवात करूया. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 1कडे वळूया. गणित एकदम इझी आहे. या ठिकाणी पवन मेडिकल सप्लायज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड HGST. बघा इकडे पहिला पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंट त्यांनी दिला आहे की द रेट ऑफ, बघा का GST तो आहे 12%. आणि तुम्हाला काढायचं आहे CGST अँड HGST. तुम्हाला माहिती आहे की रेट ऑफ CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू GST अपॉन 2. हा आपला फॉर्म्युला आहे. ब्रॅकेट करतो मी फॉर्म्युलाला. मग आता GST 12 आहे अपॉन 2 होणार. याचा अर्थ येणार 6%. म्हणजेच
CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू 6. मग आता आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही विचारलेत, म्हणून CGSTची व्हॅल्यू येते 6% आणि HGST किती येतो 6%. हे झालं आपला आन्सर. इतके सोपे आहेत. म्हणजे तुम्हाला GST दिला आहे 12 आणि विचारलं आहे CGST आणि HGST, तर त्या ठिकाणी CGST आणि HGSTची व्हॅल्यू ही GST अपॉन 2 असते आणि म्हणून 12 अपॉन 2 जर केले तर त्या ठिकाणी 6% येते. क्वेश्चन नंबर 2, प्रॅक्टिस सेट 4.1. आता त्या ठिकाणी ऑन अ सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ HGST. आता तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी CGST जर 9% असेल तर जेवढा CGST आहे फॉर्म्युल्यानुसार तेवढाच HGST पण होतो आणि दोघांची पण व्हॅल्यू 9% होणार. याचा अर्थ HGSTची व्हॅल्यू ही 9% होणार. बघा, पहिल्याचं उत्तर भेटलं. म्हणजे आपल्याला HGST किती भेटला 9%. याला मी फर्स्ट पॉईंट देतो. आता तुम्हाला व्हॉट इज द रेट ऑफ GST. आता तुम्हाला काय काढायचं आहे, GST काढायचं आहे. आता GSTचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. इथे मी थोडंसं डार्क करून दाखवतो की HGST किती आला. आता सेकंड पॉईंट, GST काढायचं आहे. GST इक्वल टू CGST प्लस HGST, दोघांची ॲडिशन होणार. म्हणजेच 9% प्लस 9%, याचा अर्थ GST होणार 18%. तर अशा प्रकारे ही गणितं आपल्याला सॉल्व करायचे आहेत. एकदम सोप्या पद्धती आहेत या, जास्त कठीण करून घेऊ नका. व्हॅल्यूज फॉर्म्युले पाठ पाहिजेत. पहिला फॉर्म्युला आहे CGST इज इक्वल टू HGST, दुसरा आहे CGST इक्वल टू HGST इक्वल टू GST अपॉन 2 आणि लास्ट आहे GST इज इक्वल टू CGST प्लस HGST. C म्हणजे सेंट्रल, S म्हणजे स्टेट आणि GST हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतो. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी ही गणितं सॉल्व करायची आहेत. पुढच्या गणिताकडे जाण्याआधी एक पॉईंट तुम्हाला समजावून सांगतो. तो गणितातच सांगतो ॲक्च्युली, म्हणजे तुम्हाला समजायला पण तो सोपा जाईल. आपल्याला ना त्या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट लागते. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय, की ज्या अमाऊंटवरती टॅक्स लागतो त्याला आपण काय म्हणतो, टॅक्सेबल अमाऊंट. आता गणिताचे पॉईंट समजून घ्या. रिअल पेंट, बघा का लक्षात घ्या. रिअल पेंट त्या ठिकाणी सोल्ड 2 tins ऑफ लस्टर पेन अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज ₹2800. त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिले, 2800 आहे. इफ द रेट ऑफ GST इज 28%, देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड HGST चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. बघा का लक्षात घ्या. पहिला पॉईंट बघा, इथे मी पॉईंट क्रिएट करतो. फर्स्ट पॉईंट, व्हॅल्यू किंवा आपण असं म्हणूया ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. व्हॅल्यू फॉर 1 टीन, त्याने 1 टीनचं दिलं आहे 2800. लक्षात घ्या, हे रुपीजमध्ये. आता 2800 रुपीज आहे फॉर 1 टीन. आता इथे किती घेतलेत आपण, 2 टीन घेतलेले आहेत. म्हणजेच 2 × 2800, याची जर मल्टिप्लाय केला तर येतात 5600. ही झाली त्याची टॅक्सेबल अमाऊंट, कारण 1 टीनची व्हॅल्यू किती आहे, 2800. आता आपल्याला त्या ठिकाणी 1 टीन, तर त्याने 2 टीन सांगितलेत, म्हणून आपण 2 टीन काढण्यासाठी 2 × काय केले, 2800 केले. तर त्याचं येतं ₹5600. बघा, पहिला पॉईंट आपण घेतला 2 टीनचा टॅक्सेबल व्हॅल्यू, एकाची 2800 तर दोघांची होणार 5600. आता पुढचा पॉईंट लक्षात घ्या, सेकंड पॉईंट म्हणून आपण याला. रेट ऑफ GST किती आहे, 28%.
आता 28% हा कशावरती येणार, त्या ठिकाणी रेट ऑफ या 210 येणार. पण तुम्हाला काय करायचं आहे, CGST आणि काय करायचं आहे, SGST पण फाइंड आउट करायचं आहे. लक्षात घ्या. आपण पहिलं काय करूया, या ठिकाणी GST फाइंड आउट करूया 28%ने. म्हणजेच 28% ऑफ त्या ठिकाणी हा जो 28% आहे ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये येतो. आता आपण GST काढूया. टॅक्सेबल व्हॅल्यू जर काढली बघा, तर 28/100 इंटू टॅक्सेबल किती आहे, 5600 बघा. म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 28 आणि 56 यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार. बघा, मग 28 आणि 56 त्या ठिकाणी गुणाकार करूया. 28 गुणिले 56 1568 हा झाला GST. आता इथे आपण 28%ने GST काढला. आता आपला लास्ट म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल याच्यामध्ये. थर्ड पॉईंट मी इथे बाजूलाच करतो जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल. बघा, आता पहिला काय केलं आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू 110 आहे, तर 2 10चे 5600 होतात. रेट ऑफ GST दिला आहे 28%, त्याने आपण व्हॅल्यू काढली 1568 येते. आता आपल्याला अमाऊंट ऑफ, थर्ड पॉईंट आणि लास्ट, अमाऊंट ऑफ CGST अँड SGST काढायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST/2. आता GST किती आला, 1568 भागिले 2. आता बघा, बेसाती 14, 1 बेआठी 16 आणि बेचोक 8, म्हणजे 784 आपल्याला CGST SGST भेटला. म्हणजे CGSTची व्हॅल्यू ही झाली 784 आणि SGST पण किती झाला, 784. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी CGST आणि SGST काढता येतं. इतकं सोपे आहेत गणितं. तुम्हाला काय करायचे आहेत, फक्त एकदा GST काढला की त्याला भागिले 2 करायचं, त्याच्यावरून तुम्हाला GST भेटेल. म्हणजे GSTवरून भागिले 2 केलं की तुम्हाला अमाऊंट ऑफ CGST आणि काय भेटेल, SGST. आता याला तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं. कशामध्ये, टॅक्स म्हणजे पावती बनवायची याची. तर याची पावती कशी बनते बघा, लक्ष द्या. तर तुम्ही याचं टॅक्स इनवॉइस बनवू शकता. जसं मागे पावती दाखवली तसं त्या ठिकाणी पहिला येईल व्हॅल्यूज. बघा, याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा टॅक्स इनवॉइस बनवाल त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्या किमती टाकाल त्या चार्ट बघून, म्हणजे एखादं बिल तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तक्ता तयार करून, जसं पहिला येणार सिरियल नंबर. लक्षात घ्या, एक शॉर्ट तुम्हाला मी काढून दाखवतो. फक्त तुम्ही काय करा, त्याला व्यवस्थित मांडा. सिरियल नंबर घेतला समजा 1 2 3 आणि त्याच्या बाजूला नेम ऑफ प्रॉडक्ट घ्यायचं. लक्षात घ्या, नेम ऑफ प्रॉडक्ट. तर नेम ऑफ प्रॉडक्ट काय, लस्चर पेंट टीन. जर तुम्हाला याचं त्या ठिकाणी बिल बनवायचं असेल तर या पद्धतीने घ्यायचं. त्यानंतर घ्यायचा रेट इन रुपीज. बघा, आता याचा रेट इन रुपीज येणार 2800. आता क्वांटिटी, आता याच्यात क्वांटिटी किती घेतलेली आहे, तर 2 घेतलेली आहे. मग टॅक्सेबल अमाऊंट त्या ठिकाणी किती येणार, 5600. नंतर CGST, नंतर SGST आणि नंतर टोटल. लक्षात घ्या, टोटल आपल्याला घ्यावी लागेल. एक तुम्हाला जस्ट एक बनवून दाखवतो पटकन. आता CGST मी तुम्हाला जर तक्ता आखून दाखवला तर हा बनवण्याची एक सिंपल टेक्निक आहे. इनवॉइसवरती बिल बनवायचं. लक्षात घ्या, एखादं नाव द्यायचं दुकानाचं, मोबाईल नंबर वगैरे, GST नंबर वगैरे तयार करायचा आणि त्याच्यामध्ये जो पार्ट आहे, हा आपण जसं टॅक्स इनवॉइस बनवतो तसं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहेत, व्हॅल्यूज टाकायचे.
आता याच्यात आपल्याला एकच घेतो आहे आपण, त्यामुळे त्याची टोटल शेवटी खाली येणार. हा लास्ट पॉईंट इथे खाली येतं. एक बिल बनवून दाखवतो तुम्हाला याचं एकदम सोप्या भाषेत. बघा, सिरियल नंबर आपण घेतला, त्यानंतर नेम ऑफ प्रॉडक्ट लिहिला, त्याचा रेट लिहिला, त्याच्यानंतर त्याचे क्वांटिटी घेतली आपण, किती घेतले ते, त्याची व्हॅल्यू. आता CGST आणि HGSTमध्ये लक्षात घ्या, CGSTमध्ये 2 भाग करायचे आणि HGSTमध्ये 2 भाग करायचे आणि शेवटी टोटल करायचे. आता CGSTमध्ये तुम्हाला टक्के किती आहेत ते कळाले पाहिजेत आणि टॅक्स किती येतो तो, तर त्याचे पुन्हा 2 भाग करतो मी इथे. लक्षात घ्या, आता इथे CGST आणि HGST 14% होणार, कारण 28 आहेत ना, म्हणजे त्यातले इथे आपण किती लिहायचे, 14%, आणि इथे पण किती येणार, 14%. आणि त्याची व्हॅल्यू किती येते आपण काढली होती, 784, आणि इथे पण किती येणार, 784, आणि याचं टोटल बिल होणार तुमचं 7168. आता टोटल म्हणजे कोणाकोणाची बेरीज केली, हे 5600, 784 आणि 784, म्हणजे तुमची ग्रँड टोटल. बघा, लक्ष द्या, टोटल रुपीज जर खाली काढले, हे बघा इथे खाली टोटल रुपीज घेतले आपण, कलर चेंज करतो मी थोडा, टोटल रुपीज, तर त्या ठिकाणी किती येतात, 7168. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, बिल तयार करायचं. वरती टॅक्स इनवॉइस लिहून, जसं आपण आधी बघितलं तसं स्वतःच्या मनाने तयार करून, त्या ठिकाणी तुम्ही नेम ऑफ प्रॉडक्ट, त्याची व्हॅल्यू, रेट, त्याचं क्वांटिटी आणि टॅक्सेबल अमाऊंट काढून CGST आणि HGST दोघांची व्हॅल्यू पुट आउट करा आणि अशा पद्धतीने एक तुम्ही बिल बनवू शकता. याच्यामध्ये पेपरला जर विचारलं का त्या ठिकाणी टॅक्स इनवॉइस तयार करा, तर मात्र तुम्हाला या पद्धतीने तयार करावं लागेल. तर असा हा आपला क्वेश्चन नंबर किती आहे, 3. बघा, पुन्हा एकदा सांगतो. टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर 1 टीन दिले 2800, तर 2 टीन होणार 2 गुणिले 2800 म्हणजे 5600. सेकंड पॉईंट GST दिला 28, तर डायरेक्ट GSTच काढा. त्याचं 5600ला 28% येतात, 1568. अमाऊंट ऑफ CGST आणि HGST काय होणार, तर GST अपॉन 2 म्हणजे 1568 भागिले 2 येणार 784. आणि याचं आपण जर त्यांनी बिल बनवायला सांगितलं तर या पद्धतीने तक्ता आखून त्या ठिकाणी काय करायचे, बिल तयार करायचे. क्वेश्चन नंबर 4, नीट लक्ष द्या, एकदम सोपी गणित आहे ती. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज 586. रेट ऑफ GST इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. आपल्याला त्या ठिकाणी पहिली गोष्ट टॅक्सेबल व्हॅल्यू काय असते समजून घ्या. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ज्या अमाऊंटवरती टॅक्स बसतो त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आता या गणितामध्ये थोडंसं नीट लक्ष द्या की बेल्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, तर टॅक्सेबल व्हॅल्यू त्या ठिकाणी कोणती आहे, तर रिस्ट वॉच आहे बेल्टची. म्हणजे पहिला पॉईंट घ्यायचा आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू. पहिला पॉईंट लक्षात घ्या, काय टॅक्सेबल व्हॅल्यू, ती आहे ₹586. ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता GST त्याच्यावरती दिलेला आहे. GST किती येतो, 18%. GST किती दिला आहे, 18% ऑन द बेल्ट प्राइस. लक्षात घ्या का, ऑन द बेल्ट प्राइस. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यूचे बेल्ट प्राइसला जर बघितलं तर 18% ऑफ 586. मग आता 18/100 इंटू 586 करायचे आहेत आपल्याला. वरती 18 इंटू 586/100 केले तर आपल्याला GST त्या ठिकाणी भेटतो. लक्षात घ्या, याचं त्या ठिकाणी भागाकार आणि गुणाकार जर केला तरी ते 10548 येतात अपॉन 100. 2 पॉईंट इकडे सरकवले तर 105.48. म्हणजेच आपल्याला GST येतो 105.48. लक्षात घ्या, हा GST आहे रुपीजमध्ये.
पहिला पॉईंट समजून घ्या की टॅक्सेबल अमाऊंटवरती त्यांनी जी एस टी दिला आहे 18%. 18%ची जी एस टी व्हॅल्यू येते 105.48. आता पुढचा पॉईंट लक्षात घ्या. आता त्या कस्टमरला प्राईस किती होते बघा, लक्षात घ्या. सेकंड पॉईंट, द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर. बघा आता लक्ष द्या, कस्टमरला त्याची प्राईज होणार ती टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती प्लस जी एस टी. आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती तर 586 अधिक हा किती 105.48. याचाच अर्थ याची टोटल होणार 691.48. म्हणजे कस्टमरला दी प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर is 691.48. तर हे झालं त्या कस्टमरला पडलेला बेल्टची प्राईस. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला जी एस टी काढून तो ॲड करायचा आहे त्या टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये. बघा पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ही 586 दिलेली आहे. जी एस टी 18% ऑन द बेल्ट प्राईस. 18 म्हणजे त्याचे 18% काढले तर 105.48 होतात. त्याच्यानंतर द प्राईज ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर येणार टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी एस टी. 586 अधिक 105.48 म्हणजे 691.48 रुपयांना त्याला बेल्ट पडेल. तर अशा पद्धतीने हे 4 नंबरचं गणित आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधले पुढचे गणित बघूया. क्वेश्चन नंबर 5. आता इथे आपल्याला गणित समजून घ्यायचे. काय काय दिले ते पहिले समजून घ्या. त्यांनी दिले की टोटल व्हॅल्यू विथ जी एस टी. लक्षात घ्या हा पॉईंट. टोटल व्हॅल्यू विथ जी एस टी ऑफ ए रिमोट कंट्रोल टॉय कार. बघा त्याची टोटल व्हॅल्यू दिले 1770. बघा टोटल व्हॅल्यू विथ जी एस टी ऑफ अ मोटर रिमोट कंट्रोल टॉय कार इज 1770. त्यांनी पुढचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट दिला आहे की रेट ऑफ सी जी एस टी 80%. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे टॅक्सेबल व्हॅल्यू, सी जी एस टी आणि एच जी एस टी. आता हे गणित थोडंसं वेगळ्या मेथडने आपण सॉल्व करूया. पहिला पॉईंट लक्षात घ्या. इथे आपण टॅक्सेबल व्हॅल्यू आपण जर बघितली तर त्याचा जी एस टी जो दिला आहे तो किती आहे 18%. आपण पॉईंट टू पॉईंट त्याला एकदम व्यवस्थित यूज करूया. पहिलं टोटल व्हॅल्यू दिलेली आहे जी एस टी. बघा टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय त्या ठिकाणी दिलेली आहे. नीट समजून घ्या. आपण असं समजूया की टोटल व्हॅल्यू विथ जी एस टी ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 1770 आहे. तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स मानूया. सपोज पहिलं समजून घ्या. सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आणि त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एक्स ऑफ ए टॉय. टॅक्सेबल व्हॅल्यू काय आपण मानली एक्स. तर त्याची टोटल व्हॅल्यू जी दिले टोटल व्हॅल्यू ती आहे 1770. हा पॉईंट लक्षात घ्या की जर टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स मानली तर त्या ठिकाणी आपल्याला टोटल व्हॅल्यू दिले 1770. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. याचा अर्थ आपण एक्स काढणार आहेत. लक्षात घ्या. आता जी एस टी जो दिला आहे तो किती आहे 18% आहे.
फर्स्ट पॉईंट समजून घ्या, आपण पॉईंट टू पॉईंट सोडूया याला. GST हा 18% आहे. मग जर GST 18% असेल, आपण जर असं मानलं की टॅक्सेबल व्हॅल्यू 100, हे मानायचं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 100. तर आपल्याला त्या ठिकाणी टोटल व्हॅल्यू बघा, GST 18 आहे, मग टॅक्सेबल व्हॅल्यू जर 100 असेल तर टोटल व्हॅल्यू किती होते बघूया आपण. टोटल व्हॅल्यू ही होणार 100 प्लस 18 म्हणजे 118. 18% म्हणजे 18. लक्षात घ्या. आता हा पॉईंट नीट समजून घ्या. हे जर कळालं तर पुढचे गणित तुम्हाला समजतील. सेम पॅटर्नमध्ये आपल्याला सॉल्व करायचे. आता इथे पॉईंट बघा कसे मांडतो मी. एक बाजूला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू घेऊया आणि एक बाजूला आपण टोटल व्हॅल्यू घेऊया. लक्षात घ्या. मधोमध मी पार्ट करतो. हे बघा, इथे मी टॅक्सेबल व्हॅल्यू घेतो. इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि इथे मी टोटल व्हॅल्यू घेतो. बघा, आपण टॅक्सेबल व्हॅल्यू वरती x आहे तर त्याची टोटल व्हॅल्यू येते 1770 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू जर आपण 100 मानली तर त्याची टोटल व्हॅल्यू येते 118. लक्षात घ्या. म्हणजे x ही टॅक्सेबल होणार आणि 100 आपण समजा मानली तर त्याची x असेल तर टोटल 1770 आहे आणि 100 असेल तर 118 होते. आता इथे रेशो जो आहे, लक्षात घ्या, इथे हा जो रेशो आहे, रेशो आपल्याला माहिती आहे की रेशो ऑफ टोटल व्हॅल्यू आणि टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. हा काय कॉन्स्टंट आहे. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू म्हणजे काय करायचे, वरचे लाईन्स घ्यायच्या डिवाईडमध्ये. म्हणजे बघा, लक्षात घ्या, इथे येणार x अपॉन 1770 घ्यायचे. टॅक्सेबल म्हणजे टोटल आणि टॅक्सेबल हे घ्यायचे. इक्वल टू तिकडे त्या ठिकाणी 100 अपॉन किती येणार 118. टॅक्सेबल आणि टोटलचा रेशो आहे त्यामुळे आपण असे घेऊ शकतो. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करूया. म्हणजे x इक्वल टू 100 इंटू 1770 अपॉन किती येणार 118. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचे आहेत, आता डिवाईड करायचे आहेत 118ने. मग आता आपण इथे काय करू, लक्षात घ्या, इथे 1170 इंटू 100 अपॉन हा 118 घेतला. आता 118ने बाजूला आपण काय करूया, डिवाईड करूया. म्हणजे 118 आणि इथे 117 आणि 0 घेऊया. बघा, आता इथे 118 इथे लक्षात घ्या 177 येतो. 177 येतो. इथे 1770. मग आता इथे 118चं 118 होणार. बघा, लक्षात घ्या. आता याला आपण मायनस केले. 7मधून 8 जात नाही म्हणजे इथे 9 येणार. इथे 1 झाला, 7मधून 2 गेले 5 आणि इथे 0. पुढचा 0 आपण घेतला. आता 118 इंटू आपण जर 5 केले, लक्षात घ्या 118 इंटू 5 तर आपल्याला 590 भेटतात. करून बघा, म्हणजे रिमाइंडर येतो 0. याचा अर्थ इथे 118ने आपण डिवाईड केलं तर इथे 15 येतात. म्हणजेच 15 इंटू 1100 इक्वल टू 1500. हा झाला टॅक्सेबल अमाऊंट. म्हणजे आपल्याला पहिलं उत्तर भेटला, टॅक्सेबल अमाऊंट भेटली.
टॅक्सेबल अमाऊंट किती आली त्या ठिकाणी 1500 रुपीज. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर अमाऊंट काढायची. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स ऑफ अ टॉय जर घेतला तर टोटल व्हॅल्यू 177 दिलं आहे 0. आणि GST 18 असेल तर टॅक्सेबल व्हॅल्यू 100 पकडली तर टोटल व्हॅल्यू 100 + 18 118 होणार. आपण चार्ट तयार केला टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यूचा. तुम्हाला माहिती आहे की रेशो ऑफ टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. आणि जर कॉन्स्टंट असेल तर आपण त्या ठिकाणी x/1770 इक्वल टू 100/118 केले. त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटतं 1500 आणि ही झाली त्या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट. आता त्यात त्यांनी काय काय विचारलं आहे, टॅक्सेबल अमाऊंट CGST आणि HGST पण काढायचे. तर आपण काय करूया आता टॅक्सेबल अमाऊंटवरून पहिले आपण GST काढूया किती येतो. आता मी ते पॉईंट्स क्रिएट करतो, लक्षात घ्या. भाग करतो इथेच. आता हा बघा, हा फर्स्ट पॉईंट झाला आपला. इथे आपण याला फर्स्ट पॉईंट क्रिएट केला. फर्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला काय भेटली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आपण सेकंड पॉईंट आपण काय घेणार आहोत GST. आता GST जो दिला आहे तो आहे 18%. आणि टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला भेटली आहे 1500. मग आता 18% इंटू 1500 म्हणजेच 18/100 गुणिले 1500. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 गेले, हे 2 गेले, म्हणजेच 18 गुणिले 15. त्या ठिकाणी 18 गुणिले 15 येतात 270. हा झाला GST. लक्षात घ्या, हा काय भेटला आपल्याला GST. GSTवरून आपल्याला CGST आणि HGST लगेच काढता येतील. त्यासाठी आपण पहिले GST काढून घेतलं. आता थर्ड पॉईंट आणि याच्यातला लास्ट पॉईंट येणार. थर्ड, CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू GST/2. म्हणजेच 270 GST/2 केले तर याचं उत्तर येतं ₹135. म्हणजे CGST आणि HGST आपल्याला दोघांची पण व्हॅल्यू भेटली 135. आन्सरला ब्रॅकेट करा. बघा, आता पूर्ण आन्सर एकदा चेक करू आपण. हे बघा, आता इथे टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स ऑफ अ टॉय तर टोटल व्हॅल्यू 1770 झाली. आपण GST जो दिला आहे तो 18, टॅक्सेबल व्हॅल्यू 100 पकडली तर टोटल व्हॅल्यू 100 + 18 होणार तर 118. मग टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स इकडे 1770, टोटल व्हॅल्यू 2 पार्ट करायचे 100 आणि 118. रेशो ऑफ टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट आणि म्हणून आपण x/1770 इक्वल टू 100/118 केले. मग आता क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x येतो 1500. ही झाली टॅक्सेबल अमाऊंट. आता तुम्हाला CGST आणि HGST काढायचं आहे. त्यासाठी सोपं पहिले GST काढून घ्या. GST कसं काढायचं तर 18% ऑफ टॅक्सेबल अमाऊंट असतो. 18% इंटू 1500 18/100 इकडे 15 गुणिले 18 केले तर 270. आता CGST आणि HGST काढायचं आहे तर GST/2 येणार 270/2 येतात 135. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. 5वा जर हे कळालं तर 6 आणि 7 हे दोन्ही पण तुम्हाला समजतील. सेम पॅटर्नमध्ये सोडवायचे. थोडी प्रॅक्टिस करा तर हे गणितं सोपी जातील. 6व्या गणितामध्ये बघा. आता 6व्या गणितामध्ये टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड एन AC of 1.5 ton
टू अ कंपनी, एक 1.5 टनचा आपल्याला तो काय आहे तर AC कंपनीला दिला आहे. कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज 51,200 विथ GST दिला आहे. लक्षात घ्या हा पॉईंट. आता आपल्याला त्यांनी काय काय विचारलं आहे ते पण बघूया. पहिलं विचारलं रेट ऑफ SGST, त्यानंतर रेट ऑफ GST रेट काढायचं आहे. नंतर काढायचे टॅक्सेबल व्हॅल्यू ज्याला आपण X मानणार आहे. टोटल अमाऊंट आपल्याला काढायचे GST, नंतर टोटल अमाऊंट CGST आणि SGST असं सगळंच काढायचं आहे आपल्याला. आता आपण याचे पण पॉईंट्स क्रिएट करूया. पहिला पॉईंट लक्षात घ्या. पहिला त्या ठिकाणी रेट ऑफ CGST दिलेला आहे. रेट ऑफ CGST मग तो किती आहे 14%. तुम्हाला माहिती आहे की जेवढा CGST असतो तेवढाच काय असतो SGST, आणि म्हणून दोघांची पण किंमत किती होणार 14%. देअरफॉर पहिला आपल्याला आन्सर भेटला. SGSTची व्हॅल्यू किती आली 14%. बघा पहिला रेट भेटला आपल्याला 14%. आता बघा एक एक उत्तर काढायचं व्यवस्थित. याला पॉईंट टू पॉईंटच सॉल्व करायचं आहे. आता सेकंड पॉईंट इथेच घेतो मी खाली. तुम्हाला काय काढायचं आहे रेट ऑफ GST. रेट ऑफ GST. आता GST जर काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे GSTची व्हॅल्यू कशी काढायची. GST इज इक्वल टू CGST प्लस SGST. म्हणजे CGST किती आहे 14 आणि SGST पण किती येणार 14. याचा अर्थ दोघांची टोटल होणार 28%. म्हणजे याचा GST आला 28%. अशा प्रकारे पहिले दोन उत्तर आपल्याला भेटले. सोपं एकदम गणित. लक्षात घ्या हा झाला आणि हा झाला GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू काढायचे. मग याच्यासारखंच एकदम सेम आहे. आता आपण टॅक्सेबल व्हॅल्यू थर्ड पॉईंटला बघा. सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू इज X. आपण त्याला काय म्हणूया X मग याच्यासारखा. तर त्याची टोटल व्हॅल्यू दिली त्यांनी. त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू X आहे तर टोटल व्हॅल्यू किती दिले त्याने 51. बघा तिथे वरती दिलेली आहे 51,200. ही त्याची टोटल व्हॅल्यू झाली. आता आपण काय करायचं GST किती दिला आहे तो बघा. GST आपण काढला आहे तो किती आहे 28%. याचा अर्थ आपण जर टॅक्सेबल व्हॅल्यू लक्षात घ्या. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी 100. आपण जर त्याला 100 मानला तर त्याची टोटल व्हॅल्यू किती होऊ शकते बघा. टोटल व्हॅल्यू त्या ठिकाणी बघा आपल्याला 100 प्लस 28 करावं लागते. म्हणजेच त्याची टोटल व्हॅल्यू होणार 128. लक्षात घ्या 100 असेल तर 28% GST म्हणजे 28 रुपये त्यात ॲड करायचे. म्हणजे हे झाले 128. आता बघा तक्त्यामध्ये आपण तक्ता आखूया व्यवस्थित जरा. जे पॉईंट्स दिलेत तेच घ्यायचे आहेत आपल्याला. आता एका बाजूला आपण घेऊया टॅक्सेबल व्हॅल्यू आणि एका बाजूला घेऊया टोटल व्हॅल्यू. आता आपण टॅक्सेबल व्हॅल्यू X असेल तर टोटल येते 51,200. आणि जर का आपण 100 मानले तर 100 असेल तर इथे येतात 128. आता इथे तुम्हाला माहिती आहे की रेशो ऑफ
टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट असं असेल तर आपण याला काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लाय. आता बघा इथे मी क्रॉस मल्टिप्लाय करून दाखवतो, लक्ष द्या. इथे 100x अपॉन किती येतील 5120 हे घ्यायचे इक्वल टू इकडे 100 अपॉन 128 टॅक्सेबल अपॉन टोटल किंवा टोटल अपॉन टॅक्सेबल. त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, x इक्वल टू 5120 इंटू 100 अपॉन 128. लक्षात घ्या ते तिथेच ठेवलेत आपण 128. आता 128 हा 128ने त्या ठिकाणी 512ला भाग जातो का तो बघा. म्हणजे मग तुम्हाला फक्त काय करायचे, शून्य शून्यच मांडायचे. आता बघा हे 2 आणि हे 2 शून्य मांडून घेतले म्हणजे 512ने किती उरले 128. आता 512 128 आणि इथे किती येतील 512. तर 128चं शेवटचा अंक 8 आहे आणि शेवटी इथे 2 आले पाहिजेत. बघा इथे 8चा पाडा बघा, 8 2 16 8 3 24 8 चौक 32. 4ने गुणून बघूया, इथे 3 येतील, 4 2 8 आणि इथे 11 हातचा 1 4 1 4 आणि 1 5 512 येतात. म्हणजे आपलं उत्तर येतं 4. म्हणजे इथे येतात 4 म्हणजे 40,000 येतात. ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. इतकं सोपं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टॅक्सेबल व्हॅल्यू काढू शकता. हा झाला थर्ड पॉईंट. बघा पहिले आपण काय काढला, CGST दिला, SGST काढला. नंतर GST कसा काढला, CGST प्लस SGST. त्याच्यानंतर इथे काय केलं आपण, एक्स मानलं टॅक्सेबल व्हॅल्यू, तर टोटल व्हॅल्यू किती येते 51,200 आणि 100 रुपये मानले GSTला, तर GSTमध्ये 28 पकडले तर 128 होतात. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू याचा आपण काय केला, रेशो फाइंड आउट केला आणि त्याला क्रॉस म्हणजे त्याला आपण रेशोमध्ये मांडला. एक्सची व्हॅल्यू काढली तर किती येते 40,000. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे, CGST आणि SGST. तर पहिले काय काढायचं आहे लक्षात घ्या, इथे हे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आता तुम्हाला त्या ठिकाणी काय काय काढायचं बघून घ्या. क्वेश्चनमध्ये GST पण काढायचं आहे, अमाऊंट. आता आपण पॉईंट नंबर 4 तयार करूया. बघा, अमाऊंट ऑफ GST इक्वल टू, आता GST किती होता आपल्याला माहिती आहे, आपण मागे काढलेला आहे तो 28% आहे. म्हणजे 28% ऑफ, आताच आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू भेटली किती आहे 40,000. मग आता 28 अपॉन 100 इंटू 40,000. लक्षात घ्या. मग आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता इथे 28 गुणिले आपल्याला किती करायचे 40, म्हणजे 400 28 गुणिले 400 करा. तर अमाऊंट ऑफ GST किती येतो बघा. आपल्याला 28% दिलेलं आहे, पण अमाऊंट ऑफ GST काढण्यासाठी टोटल विथ GST मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू पहिले करून घ्यावं लागेल. लक्षात घ्या. आता इथे आन्सर किती येतं बघू आपण. 0 8 चौक 32 7 3 4 2 8 2 10 11 11,200. लक्षात घ्या. म्हणजे 11,200 रुपयेच तुम्हाला काय भेटला GST. कसं सॉल्व केलं आपण, इथे 28 गुणिले 400 करायचे. चार करून बघा, शेवटी शून्य मांडता येतील. इथे 3 4 2 8 आणि 2 10 11 आणि आपल्याला पुढे किती शून्य मांडायचे 2, म्हणजे 11,200 रुपये. तर हा झाला GST. किती टक्के येतो 28%. टॅक्सेबल व्हॅल्यूवरती आपण काढला. आता लास्ट पॉईंट राहिला आपला CGST आणि SGST, 5वा पॉईंट. आता CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST अपॉन
2 म्हणजेच 11,200 भागिले 2. याचा अर्थ याला भागिले 2 जर केले तर किती येतात 5,600. तर अशा प्रकारे आपल्याला CGST आणि HGST या दोघांची किंमत किती भेटली 5,600. इतकं सोपं आहे हे गणित. पुन्हा एकदा थोडंसं गणित पुन्हा मी रिकॉल करून देतो, नीट लक्ष द्या. इथे CGST आणि HGST आपण काढले. हे गणित थोडंसं हे बघा या पद्धतीने आपण बनवलं आहे, थोडंसं स्मॉल केलं आहे. ते बघा पहिलं आपल्याला काय दिले, रेट ऑफ CGST दिलं आहे 14, तर HGST पण 14 होणार. सेकंड पॉईंटला GST आपल्याला CGST प्लस HGST किती होणार 28, दोघांची बेरीज. नंतर टॅक्सेबल व्हॅल्यूला X मानलं तर टोटल व्हॅल्यू 51200 आहे. GST 28 आहे तर आपण टॅक्सेबल व्हॅल्यू जर 100 मानली तर टोटल व्हॅल्यू 128 होणार. 100 + 28 रेशो यूज केला तर Xची व्हॅल्यू आपल्याला भेटते 40,000. GST आपल्याला माहिती आहे 28% आहे, तर 40,000चे 28% केले तर किती येतात 11,200. आणि त्यानंतर CGST आणि HGSTची व्हॅल्यू GST आपण 2 करायची. 11,200 भागिले 2 म्हणजे किती येतात 5,600. तर अशा प्रकारे खाली आपल्याला सगळ्या किमतीनंतर लिहून काढायच्या. म्हणजे आता सगळ्यांच्या किमती लिहून काढा. बघा रेट ऑफ HGST आपल्याला किती भेटला आहे 14%. हे सगळं ब्रॅकेटमध्ये बनवायचं. त्यानंतर GST भेटला 28%. टॅक्सेबल व्हॅल्यू झाली 40,000. त्यानंतर टोटल अमाऊंट ऑफ GST, टोटल अमाऊंट ऑफ GST किती येते 11,200. आणि CGST आणि HGST त्याच्या निम्मे म्हणजे 5,600. आणि हे पण किती येतात 5,600. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गणित पूर्ण सॉल्व करायचं आहे. तर गणितामध्ये थोडंसं मोठं आहे, समजून घ्यायला लागेल तुम्हाला. एक एक पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर करून घ्या. पुन्हा बघून हे गणित तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप 4-5 पॉईंटमध्ये याचं उत्तर येतं. याचे 5 पॉईंट नीट करायचे. CGST HGSTचा 14 1 पॉईंट, रेट ऑफ GST 28% हा सेकंड. थर्ड पॉईंटला टॅक्सेबल व्हॅल्यू आपली मेथड यूज करायची, त्याच्यामध्ये येते 40,000. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ GST 28%ने काढायचे 40,000चे टॅक्सेबल अमाऊंटवरून. आणि CGST आणि HGST डिवाइड बाय 2 करायचे, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला या चॅप्टरमधला सगळ्यात लास्ट क्वेश्चन आहे. आता याच्यात काय विचारले ते पण बघून घ्या. बऱ्याच वेळेला आपण प्रश्न बघत नाही आणि मग आपल्याला गडबडी निर्माण होतात. तर कधी जास्त वेळ लागत नाही सॉल्व करायला. आता हे गणित तसंच आहे, त्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्या गणितांकडे. आता प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स, द डिस्काउंट ऑफ 5%. त्यांनी काय दिलं आहे, डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राईस. आणि प्रिंटेड प्राईस किती आहे 40,000. आता पहिला पॉईंट आपण तयार करायचा, लक्षात घ्या हा पॉईंट, की द प्रिंटेड प्राईस. बघा द प्रिंटेड प्राईस मी तुम्हाला थोडं हे करून दाखवतो. या प्रिंटेड प्राईसची किंमत आहे 40,000 आणि त्याचा डिस्काउंट आहे 5. पहिले हा पॉईंट आपण यूज करूया. प्रिंटेड प्राईस ऑन वॉशिंग मशीन लक्षात घ्या किती आहे ती 40,000. बघा रुपीजमध्ये आहे, ₹40,000. आता डिस्काउंट त्यांनी दिलं आहे. फर्स्ट पॉईंट त्यांनी काय सांगितलं आहे, डिस्काउंट किती आहे 5%. मग आता 5% ऑफ 40,000 रुपीजचे काढून घ्या पहिले. म्हणजेच 5/100 इंटू 40,000. बघा का इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे आपल्याला इथे 2,000 रुपये हा काय डिस्काउंट. म्हणजे मी वस्तू विकत घेतली वॉशिंग मशीन, पण तिच्यावर मला 5% डिस्काउंट आहे आणि त्याची व्हॅल्यू प्रिंटेड जी आहे
ती 40,000 आहे. तर 5% जे रुपये ते मायनस करणार ते त्याच्यामधून. 5% प्रमाणे येतात 2,000. मग आता आपल्याला सेकंड पॉईंटला त्या ठिकाणी सेलिंग प्राईस काढावं लागेल. आता सेलिंग प्राईस कशी काढतात हे जर समजायचं की टॅक्सेबल व्हॅल्यू झाली. ही सेकंड जी आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काढूया. टॅक्सेबल व्हॅल्यू ही किती आहे 40,000 मायनस आपल्याला डिस्काउंट करावा लागेल जो दिला आहे तो. तर 40,000ला जो डिस्काउंट आपण काढला तो येतो 2,000, म्हणजे याची प्राईस झाली 38,000. लक्षात घ्या. म्हणजे हा जो आहे हा त्या ठिकाणी किती आहे 38,000 आहे. टॅक्सेबल जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 38,000. आता वरती वाचा हा परत एकदा. आता GST चार्ज आहे किती 28%. मग या 38,000वरती किती GST 28. आता आपण याला थर्ड पॉईंट करूया. GST जो आहे तो आहे 28%. मग आता 28% जे आहेत ते कोणावरती आहे ऑन 38, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच 28/100 गुणिले 38,000. मग इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, यांचा गुणाकार बघा 28 गुणिले 380. 28 गुणिले 380 येतात 10,640. ही झाली, हा झाला GST. आता बघा GST झाला. आता परचेस प्राईस काय असते तर टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST ॲड करतात. म्हणजे आता चौथा पॉईंट जो लास्ट पॉईंट आहे आपल्या गणिताचा तो आहे परचेस व्हॅल्यू. म्हणजे त्याला ती वस्तू कितीला पडली परचेस व्हॅल्यू. बघा लक्षात घ्या. परचेस व्हॅल्यू ही टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST असते. म्हणजे टॅक्सेबल किती आहे 38,000 प्लस 10,640. म्हणजे मला इतके रुपये पेड करावे लागतील. ते होतात 48,640. 48,640. तर अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी किंमत मोजावी लागणार 48,640 रुपये. झालं उत्तर तयार. एकदम इझी गणित आहे. गणित एकदम सोपी आहेत, फक्त समजली पाहिजेत तुम्हाला. आता याच्यात आपण काही एक्स आणि 100 मानायची गरज नाही, कारण इथे सरळ दिले त्यांनी. बघा गणित लक्ष द्या. पहिलं दिलं आहे प्रिंटेड प्राईस ऑन वॉशिंग मशीन. पहिला पॉईंट, ह्याला 3 पॉईंट आहेत आणि चौथ्या पॉईंटला आन्सर काढायचं. पहिलं दिलं आहे द प्रिंटेड प्राईस ऑन वॉशिंग मशीन इज 40,000 आणि त्याचा डिस्काउंट आहे 5%. 5% ऑफ 40,000 येतात 2,000. याचा अर्थ 2,000 मला डिस्काउंट भेटला. मग आता व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू कशी काढणार 40,000मधून डिस्काउंट मायनस करायचा. म्हणजे त्याची प्रिंटेड प्राईस 40,000 आहे, त्याच्यातून 2,000 मी मायनस केले तर 38,000 होणार. आता या 38,000वरती GST 28%. मग 28% आपण GST येतो तो 10,640 रुपये. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू जी 38,000 आहे आणि मला GST द्यावा लागणार वरती तो 10,640 रुपये. अशा पद्धतीने टोटल मी 48,640 रुपये रिटर्न त्या ठिकाणी दुकानदाराला देणार. तर अशा पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंगची ही टोटल 7 गणित आहेत. अतिशय सोपी आहेत. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून गणितं प्रॅक्टिसने सॉल्व करा. पुन्हा प्रॅक्टिस केली तर ही गणितं तुम्हाला सोडवायला एकदम इझी आहेत. तर अशा पद्धतीने आज फायनान्शियल प्लॅनिंगचा आपण 4.1 बघितला. पुढच्या लेक्चरला पण पुढच्या प्रॅक्टिस सेटकडे वळूया.